श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9 पान क्रमांक 76. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. गाय ठरवतच होती की किती दूध द्यायचं, आणि दत्ताला नैवेद्यापुरतं, कालाग्नी शमन दत्ताना, आणि बाकी दूध ती वापरास पाजायची. म्हणजे गायीच्या इच्छेवर अवलंबून होतं तिच्या दुधाचं काय करायचं. आत्ता माझ्या मनात विचार आला की आता हे जे सगळे दुग्ध व्यवसाय म्हणा, त्याला नाव काही देऊ. माणसं ठरवत आहेत गाईचं दूध किती काढायचं, वासराला द्यायचं की नाही. म्हशीचं दूध किती काढायचं, वासराला द्यायचं की नाही. मग म्हशीचं दूध जास्ती मिळण्याकरता त्यांना वेगळी इंजेक्शन्स दिली जातात. त्यांच्या बॉडी केमिस्ट्रीची पूर्ण हेळसांड होते, ज्यामुळे त्याचा परिणाम पुन्हा त्या दुधातून आपल्यावरच होतो. पण एकदा बुद्धी भ्रष्ट झाली आणि फक्त स्वार्थ आणि देहबुद्धी सुरू झाली की काय घडतं ते आत्ता वेगवेगळ्या तबेल्यांमध्ये दिसतं. इंजेक्शन्स देऊन गायींना, म्हशींना जास्ती दूध द्यायला भाग पाडायचं, ते दूध प्यायचं, आणि त्या इंजेक्शन्सचा परिणाम शेवटी मानवी मनबुद्धीवरच होतो आणि पूर्ण सामाजिक ऱ्हास ज्याला म्हणता येईल, वैचारिक ऱ्हास म्हणता येईल, आचरणातल्या दृष्टीने ऱ्हास म्हणता येईल, असं काहीतरी सुरू होतं. पण इथे मात्र वेगळं आहे काहीतरी. ती गाय ठरवायची की किती दूध द्यायचं नैवेद्याकरता, आणि बाकी दूध ती वासरांना पाजायची. या दुधाबद्दल ना वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण एक सिंपल लॉजिक आपण विचारात घेऊ, कॉमन सेन्स, की प्रत्येक सस्तन प्राणी जन्माला आला की निसर्ग त्याच्या आईच्या शरीरामध्ये अशी व्यवस्था करतो की त्याला प्राथमिक जे अन्न आहे, त्याची जी पायाभूत गरज आहे ती उपलब्ध होईल. त्यामुळे दूध हे माझ्याच आईचं मी प्यायलं किंवा दुसऱ्या आईचं प्यायलं, तर ते कदाचित ह्या नैसर्गिक व्यवस्थेनुसार अनुकूल गोष्ट असू शकेल. साधारण 3 वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये असं एक रासायनिक द्रव्य निर्माण होतं की जे दुधाचं पचन करू शकतं. पचन वेगळं आणि दुधाचं विघटन वेगळं. दुधाचं पचन करण्याची जी हार्मोन्स आहेत किंवा जी सिक्रिशन्स आहेत ती आपल्या 3 वयापर्यंतच निर्माण होतात. 3 वर्षानंतर निर्माणच होत नाही. आणि बरोबर साधारण त्याच कालावधीमध्ये आईचा पान्हासुद्धा थांबतो. म्हणजे ही जी अस्तित्वगत व्यवस्था आहे तिच्या विपरीत मानवी बुद्धी जेव्हा वागायला लागते तेव्हा काय करते, तर जे दूध हे शरीर पचवू शकतं त्याच्याऐवजी ज्या दुधाचा आणि ह्या शरीराचा कुठलाच संबंध नाही आहे असं दूध आपण आपल्या शरीरात भरायला लागतो. तुम्ही बघा, लहान बाळाची जर उलटी तुम्ही पाहिलीत ना, तर त्याचं दही झालेलं असतं. पचन प्रक्रिया त्याच्यावर सुरू झालेली असते आणि दही पडतं. पण मोठ्या माणसांची उलटी पहा, दूध प्यायल्यानंतर दूधच पडतं. त्याचं ज्या प्रकारे विघटन व्हायला पाहिजे, पचन प्रक्रिया त्याच्यावर सुरू व्हायला पाहिजे, ती सुरूच झालेली नसते. माझा एक अनुभव आहे किंवा माझ्याकडे अशी खूप माहिती आहे की तुम्ही फक्त दुसऱ्या प्राण्यांचं दूध पिणं बंद करा, तुमचे 90% आजार आणि विशेषतः डायबिटीससारखे आजार निश्चित बरे होतील. माझ्याकडे अशीही माहिती आहे की गहू खाणं बंद करा, तुमच्या डायबिटीसवर परिणाम होईल बघा, खाली येईल बघा डायबिटीस. गहू आणि दूध आणि मैदा तर काय बोलूच नाही. साखर बंद करून बघा, फक्त साखर आणि साखरेपासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नाही. दूध आणि दुधापासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नाही. मिठाची खरी गरज नाही आहे, भाज्यांमधनं पोचतं आपल्यापर्यंत. पण या दुधाबद्दल दुसऱ्या प्राण्याचं दूध पिणं हे हानिकारक आहे. ज्यापासून आपण निर्माण झालो आहे त्याच प्राण्याच्या समजातीचं दूध पिणं हे हितकारक आहे. मग ते वासरांनाच द्यायचं आहे, बाकी दूध आपल्या वासरांना पाजायची ती. का?
तर ते त्यांचा अधिकार आहे, तो त्यांच्यासाठी निसर्गाने बनवलेला आहे. माणूस काय करतोय? स्वतःच्या मूर्खपणामुळे, विज्ञानमय कोशामधील व्हायरसमुळे तो पशुपालन व्यवसाय, दुग्ध व्यवसाय असे काहीतरी विचित्र व्यवसाय काढलेत आणि आरोग्याची हानी होते. आता ह्याला इथे काय म्हटलंय? त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. अहो, ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. विचित्र कशी म्हणता येईल? माणसाला सगळा भोग हवाय ना. नॅचरल रिसोर्सेस सगळे भोगायचेत. त्यामुळे मला इथे ना ऋषी प्रभाकर गुरुजींनी केलेली व्याख्या आवडते. विकसित माणूस कोणाला म्हणायचा? हु इज डेव्हलप्ड इंडिव्हिज्युअल. ते म्हणतात द वन हू कॅन लिव्ह हॅपीली ऑन लेस अँड लेस. कमीत कमी गोष्टींवर जो आनंदात राहू शकतो ना, तो विकसित माणूस आहे, डेव्हलप्ड इंडिव्हिज्युअल आहे. मग माझ्या गरजा जर जास्ती असतील तर माझा विकास झाला आहे का? आणि विकास झाला कशाला म्हणायचं? चांगले कपडे घालण्याला विकास म्हणायचं? फवारे सेंटचे मारणाऱ्याला विकास म्हणायचं? हॉटेलचं खाण्याला विकास म्हणायचं? पिझ्झा बर्गर या संस्कृतीमध्ये अडकणं, बड्डे पार्ट्या ह्याला विकास म्हणायचं? म्हणायचं कशाला विकास? कमीत कमी गोष्टींवर जो आनंदी राहू शकतो तो नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास करत नाही. पृथ्वी वाचते हो. मी पृथ्वीला वाचवू नाही शकत, पृथ्वीपेक्षा मी मोठा नाही आहे. पण ज्या मातेने मला सर्व काही दिलं आहे तिचा ऱ्हास तर थांबवू शकतो ना. इथे त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती, तर इथे वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती होती असं म्हणायला हरकत नव्हतं. पण ग्रंथात लिहिलंय म्हणजे त्यामागे काहीतरी नक्की विचार असेल जो माझ्या मनबुद्धीच्या कक्षेत येत नसेल. पुढे म्हटलंय, कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी, आता मुलांनी आपल्या असं केलंय तर वडील काय करायचे? असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. ते मुलाला रागवायचे नाहीत त्यांनी दूध प्यायलं म्हणून, तर स्वतः फक्त गुळाचा खडा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी उपवास करायचा. काय पद्धत आहे बघा ही जगण्याची. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. कसं नातं आहे बघा हे. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत. म्हणजे नैवेद्य आधी असो नाही तर नंतर श्रीपाद ते दूध प्राशन करायचे. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी मातापिता चिंतित होते. व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पलराजास दान देण्याचा प्रयत्न केला. बघा, त्यांचे जे हितचिंतक आहेत, मित्रवर्य आहेत, ते म्हणाले मग आपण ह्याला ना एक भरपूर दूध देणारी गाय देऊया. कारण हा क्लेश त्यांना कळला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले. कारण हे खूप महत्त्वाचं आहे, दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. म्हणजे दान वेगळं आहे आणि दक्षिणा वेगळी आहे. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. पण व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत, फक्त या दोघांकडे जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्यऋषीश्वर श्री बापनार्य यांच्याकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्मदिवस असल्याकारणाने श्वशुरगृही भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजांचे जन्मदिवशी पण श्री बापनाचार्यांच्या घरी भोज करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे. इथे छान मला विचारप्रवण करणारे मुद्दे सापडलेत की दान घ्यायचं नाही असं एखाद्याचं व्रत असू शकतं. पण मी माझा विचार केला तर कुठे डिस्काउंट मिळतोय का, कुठे फ्री मिळतं आहे का, कुठे श्रम न करता मिळतं आहे का, असं माझं मनबुद्धी काम करताना दिसते. मग हे वाचन करायचं तरी मला अधिकार आहे का असा प्रश्न पडतो. पण मग का वाचन करायचं? कदाचित हे वाचून त्याच्यावर चिंतन मनन करून निजध्यास करून माझ्या विचार आणि वर्तनांमध्ये बदल होईल. शरणागत भावात राहिलो तर ते घडू शकेल. पुढे ते जास्ती दक्षिणा कोणी द्यायला लागलं तर ते स्वीकार नाही करायचे, त्यांच्यावर रागवायचे. आता चित्र काय दिसतं? किती मंत्र म्हणायचे तेवढी दक्षिणा होईल, किती आहे एवढं होईल. मग हा व्यापार आहे का? म्हणजे कसे वेगवेगळे व्यवसाय
फक्त व्यापाराच्या दिशेने निघालेत, म्हणजे प्रोफेशन बिझनेस होत चाललेत का? जो सेवाभावाने करण्याच्या गोष्टी आहेत तिथे पण व्यवहार आलेत का? दुसऱ्याने दिलेलं दान पण घ्यायचं नाही, जास्ती दक्षिणा दिली तर तिचा स्वीकार करायचा नाही, पौरोहित्यातून कमी उत्पन्न होत आहेत म्हणून जास्त दक्षिणा देत आहेत मित्र, तर ते घेत नाही आहेत. मला ना सतत माझा विचार ह्याच्यात येतोय की असा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य जे आत्म्याच्या क्वालिटीज आहेत, अशा पद्धतीने मी जगतोय का? का अनित्य, अशुद्ध, अबुद्ध, काय काय जगायची माझी पद्धत आहे, कसे मनोविचार आहेत माझे? त्यामुळे खरंच या सगळ्या मोठ्या लोकांपुढे ना शरण जायला होतं आहे अक्षरशः. मी एकदा असं ऐकलं होतं की आपल्याकडे दान देण्याची जी प्रक्रिया आहे ना, तर दान कसलं देतात? तर धनाचं दान देतात. मग धन कशाला म्हणतात ऋषी? इष्टम धनम, म्हणजे ज्या वेळेला जे आवश्यक आहे ते धन, हवं आहे ते नाही बरं का. ज्या वेळेला जे हवं आहे ते धन नाही, ज्या वेळेला जे आवश्यक आहे ते धन. मग तहान लागली तर पाणी धन आहे, भूक लागली तर अन्न धन आहे. याचप्रमाणे ह्या धनाला 3 गती म्हणे. एक, पहिली गती म्हणजे भोग, तुम्ही धनाचा भोग घेऊ शकता. दुसरी गती म्हणजे दान, देऊ शकता. आणि तिसरी गती, जर पहिल्या 2 गती प्राप्त नाही झाल्या तर आपोआप प्राप्त होते, ती म्हणजे नाश. एक तर स्वतः एन्जॉय करा, ते शक्य नसेल तर दुसऱ्यांना द्या, आणि नाहीतर ते नाश पावणार आहे. आता भोग माझ्या हातात आहे का? तर श्रीकृष्ण भगवान सांगतात, तू जमवू शकतोस, संग्रह करू शकतोस, पण त्याचा भोग घ्यायचा की नाही हे मी ठरवणार आहे. अमासिंग इज इन युअर हँड बट नॉट दी कन्झम्पशन. म्हणजे शेटजींचं मिठाईचं दुकान आहे पण त्यांना डायबिटीस आहे. मोठे बंगले आहेत, अनेक प्रॉपर्टी आहेत, पण तिथे जायलाच वेळ नाही आहे. म्हणजे भोग नाही हातामध्ये, भोग तो ठरवणार आहे. मग असं जे दान आहे, धनाचं दान आहे, ते कसं द्यायचं आहे? तर ते म्हणे सत्पात्री द्यावं, ते गुप्त असावं, ते यथाशक्ती असावं, आणि मनात आलं की लगेच देऊन टाकावं, असे दानाचे नियम सांगतात. पण आपल्याकडे विवेकानंद सांगतात की दान जर कोणी स्वीकारलं ना, तर तोच घेणारा मोठा आहे, तो मोठा आहे, आणि म्हणून त्याचे आभार मानण्याकरता त्यांनी जर दान स्वीकारलं तर त्याला वर दक्षिणा देण्याची पद्धत आहे. असा तो दान आणि दक्षिणा शब्द आहे. त्यामुळे आपल्याकडनं कोणी जर दानाचा स्वीकार केला तर त्याबद्दल कृतज्ञ होऊन त्याला दक्षिणा द्यायची, त्याचे आभार मानायचे. ते आभार व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे दक्षिणा आहे. अशी आपली संस्कृती आहे. आणि या ग्रंथामध्ये अशा खूप छान गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत. त्याबद्दल आपण श्री दत्तात्रेयांचे त्या आत्मतत्वाचे ऋणी राहूयात, शरणागत भावात राहूयात. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.